हॅलो फ्रेंड्स, महिमा क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळालं असेल की आज मी घरच्या घरी हेअर केरेटिन ट्रीटमेंट कशी करायची ते सांगणार आहे. खरं तर ही ट्रीटमेंट मी आणि आई दोघांनी एकसाथ केलेली आहे. माझ्या केसांवरती आईने हेअर केरेटिन ट्रीटमेंट केली आणि आता आईच्या केसांवरती मी हेअर केरेटिन ट्रीटमेंट कशी केली आहे ते दाखवणार आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की ही हेअर केरेटिन ट्रीटमेंट करायला मला किती खर्च आला हे मी तुम्हाला सांगणार आहे. हेअर केरेटिन ट्रीटमेंट करण्यासाठी मी जे साहित्य वापरलं ते तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी मी शिल्सचं हेअर केरेटिन ट्रीटमेंटचं जे सोल्युशन आहे ते घेतलेलं आहे. त्यानंतर हेअर स्ट्रेटनर जे फिलिप्स कंपनीचं आहे ते घेतलेलं आहे. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जे काही प्रॉडक्ट वापरणार आहात किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट वापरणार आहेत ते एकदम बेस्ट क्वालिटीचेच हवेत, तिच्याने आपल्या केसांवरती रिझल्ट खूप छान मिळतो. त्यांच्यानंतर हेअर ड्रायरसुद्धा फिलिप्स कंपनीचंच आहे. हँड ग्लोव्ज मस्ट आहेत, कारण की हँड ग्लोव्ज घालूनच आपल्याला हे सगळ्या गोष्टी अप्लाय करायच्या आहेत. आता या ठिकाणी मी बशीचा वापर केलेला आहे, कारण मला बशीमध्ये कुठलंही सोल्युशन लावण्यासाठी खूप सोपं जातं, म्हणून मी ते केलेलं आहे. या ठिकाणी मी डोव्ह शॅम्पूचा वापर केलेला आहे. तुम्ही कुठलाही माइल्ड शॅम्पू जो सल्फेट फ्री आणि पॅराबेन फ्री असेल असा वापरा. या ठिकाणी मी शिल्सचाच हेअर केरेटिन मास्क वापरलेला आहे. आता हेअर केरेटिन ज्या कंपनीचा आहे त्याच कंपनीचा मी मास्क पण घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही जे काही सोल्युशन हेअर केरेटिन ट्रीटमेंटसाठी वापरणार आहात त्याचाच मास्क वापरा, म्हणजे आपला रिझल्ट जो आहे केसांवरती तो चांगला मिळेल. आता हे जे साहित्य आपण इथं वापरलं आहे ते नॉर्मली सगळ्यांच्या घरामध्ये असतं. आता आपण बघूया की शिल्सचं जे हेअर केरेटिन ट्रीटमेंटचं जे क्रीम आहे ते कसं आहे. तर पॅकिंग खूप छान आहे आणि ही अशी प्रकारची बॉटल असते. आणि ही जी बॉटल आहे ही आहे 200 ml. आता हे सोल्युशन यूज करताना आपल्याला थोडंसंच हे सोल्युशन घ्यायचं आहे. एकाच वेळी खूप जास्त सोल्युशन आपल्याला काढून घ्यायचं नाही आहे. तर हे बघा, ह्या प्रकारचं असं रनी कन्सिस्टन्सीचं हे सोल्युशन आहे. तर मी आता थोडंसंच सोल्युशन याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आता आईच्या केसांचे मी पार्टिशन करून घेतलेले आहेत आणि एकदम छोटे पार्टिशन्स घ्यायचे आणि आपला जो स्काल्प असतो त्याच्यात 1 इंचाने सोडून आपल्याला हे सोल्युशन असं केसांवरती लावून घ्यायचं आहे. आणि सगळं सोल्युशन आपल्याला परत एकदा हाताने पूर्ण केसांवरती, केसांच्या शेवटच्या लेंथपर्यंत वापरून घ्यायचं आहे. जेव्हा हे सोल्युशन तुम्ही वापराल तेव्हा जरा व्यवस्थित क्वांटिटीमध्ये वापरा. एकदम थोडं असं नका घेऊ, कारण की जेणेकरून आपल्या सगळ्या केसांना ते सोल्युशनचा एक छानसा लेअर आला पाहिजे. जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट ही घरी करणार असाल तर तुम्हाला कोणाची हेल्प लागणारच आहे. जसं इथं मी आईची करते आहे ट्रीटमेंट, तसंच तुम्हाला कुठल्या तरी फ्रेंडची किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीची हेल्प नक्की लागणार. हे बघा, एका ठिकाणी ह्या सेक्शनची मी पूर्णपणे शेवटपर्यंत ती क्रीम अप्लाय करून घेतली. अशा हाताच्या साहाय्याने आपल्याला ही सगळी क्रीम या प्रत्येक केसाच्या एका लेअरला करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या केसांना ते क्रीम व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आणि आपल्याला आता हे केस 45 मिनटासाठी टाय करून ठेवायचे आहेत. आता ह्या केसांना आपल्याला प्लास्टिकने कव्हर करून ठेवायचं. तर इथे या ठिकाणी मी शॉवर कॅपचा उपयोग केलेला आहे, जेणेकरून ह्या सोल्युशनची जी हीट तयार होणार आहे त्या हीटनी हे सोल्युशन आपल्या केसांच्या प्रत्येक लेअरमध्ये आतमध्ये पूर्णपणे पेनिट्रेट होईल किंवा शोषलं जाईल. आता इथून आपल्याला 45 मिनटं वाट बघायची आहेत. आता ह्या 45 मिनटामध्ये आपण घरीच आहोत, तर आपण बाकीचीही कामं आटपू शकतो. त्यामुळे अशा ट्रीटमेंट जेव्हा आपण घरी करतो तेव्हा आपले कामं पण होत असतात आणि जो रिझल्ट आहे तो एकदम सलूनसारखा मिळतो. 45 मिनटानंतर आपल्याला आपले केस ह्या पद्धतीने दिसतात. या ठिकाणी आपले केस थोडे ओले असतात आणि हे सोल्युशन आपल्या केसांमध्ये व्यवस्थित पेनिट्रेट झालेलं आहे. इथे आपण ब्लो ड्रायच्या साहाय्याने केस वाळवून घेणार आहोत. ॲक्च्युली कसं असतं की ब्लो ड्रायमध्ये जी हीट असते त्या हीटनी हे सोल्युशन अजून आपल्या केसांमध्ये जास्त शोषलं जातं किंवा अजून पेनिट्रेट होतं. म्हणून ब्लो ड्रायची ही जी स्टेप आहे ही स्किप करू नका. ब्लो ड्रायला मीडियम हीटवरती ठेवा आणि प्रत्येक लेअरमध्ये आपल्याला अशा पद्धतीने हा ब्लो ड्राय फिरवायचा आहे की जेणेकरून सगळ्या ठिकाणी आपल्याला ही हीट केसांपर्यंत पोहोचवायची. ब्लो ड्राय केल्यानंतर या ठिकाणी मी आईच्या केसांचे पार्टिशन केलेले आहेत आणि अगदी छोटे सेक्शन घेऊन मी केसांना स्ट्रेट करते आहे. हेअर स्ट्रेटनरचं जे टेम्परेचर आहे ते 180 डिग्रीला सेट केलेलं आहे. सर्व केसांना अशाच पद्धतीने मी स्ट्रेट करून घेणार आहे. हे स्ट्रेट केलेले केस आपल्याला
टाय करायचे नाही आहे, क्लिप लावायचे नाही आहे, हे स्ट्रेटचे स्ट्रेट राहतील अशा पद्धतीने ठेवायचे आहेत. आताच आपले केस अगदी शायनी, सिल्की आणि एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. 48 तासानंतर मी केस धुतलेले आहेत आणि केस एकदम सिल्की आहेत आणि मॅनेजेबल आहेत आणि सॉफ्ट आहेत. जेव्हा आपण केसांवरती वेगवेगळे ट्रीटमेंट करतो, हायलाईट्स करतो किंवा एखाद्या कलरिंग करतो, तर त्यावेळेस आपले केस एकदम रफ होऊन जातात. तर त्यावेळेस आपल्याला हेअर केराटिन ट्रीटमेंट ही फायदेशीर ठरते, कारण की त्याच्याने केसांना नरिशमेंट मिळते आणि एक प्रोटीनचा छानसा असा लेयर मिळतो केसांवरती, ज्याच्याने आपले केस एकदम मॅनेजेबल राहतात. आणि अजून एक गोष्ट आहे की सगळ्यांचा असा प्रश्न असतो की हेअर केराटिनमध्ये हेअर स्ट्रेट होतात का? तर हेअर केराटिनमध्ये हेअर्स खूप जास्त स्ट्रेट होत नाही. 30 ते 40% फक्त हेअर्स जे आहेत ते स्ट्रेट होतात. कारण हेअर केराटिनचा जो मेन उद्देश आहे तो तुमच्या केसांना नरिशमेंट पुरवण्याचा आहे. तर हेअर केराटिनमध्ये हेअर स्ट्रेट होत नाही. दुसरा एक प्रश्न अजून विचारला जातो तो म्हणजे की ह्याचा जो इफेक्ट आहे हेअर केराटिनचा तो किती महिने राहतो. तर तुम्ही ज्या प्रमाणात तुमच्या केसांची काळजी घ्याल तितका जास्त तुमचा हेअर केराटिनचा ट्रीटमेंटचा इफेक्ट असतो. हा साधारणतः 2 ते 3 महिन्यापर्यंत एकदम व्यवस्थित असा राहतो. पण त्यासाठी तुम्हाला अगदी माइल्ड असा शॅम्पू वापरावा लागतो. केस धुतल्यानंतर जर तुम्ही हेअर मास्कचा वापर कंपल्सरी ठेवला तर तुमच्या हेअर केराटिनचा ट्रीटमेंटचा जो इफेक्ट आहे तो जास्त दिवस चालतो. आता केस व्यवस्थित ब्लो ड्राय करून झालेले आहेत. मी आईच्या केसांचे असे छान पार्टिशन्स केलेले आहेत आणि आता आपल्याला हेअर स्ट्रेटनरनी केस स्ट्रेट करून घ्यायचे आहेत. असे छोटे छोटे पार्टिशन घ्यायचे आहेत आणि केस स्ट्रेट करून घ्यायचे आहेत. ही स्टेपसुद्धा मस्ट आहे, हिला तुम्ही स्किप करू नका. अशाच पद्धतीने मी आईचे सगळे केस स्ट्रेट करून घेणार आहे. आपल्या हेअर केराटिन ट्रीटमेंटचा हा फायनल रिझल्ट आहे. हे बघा, केसांवरती खूप छान अशी एक शाईन आलेली आहे. केस एकदम मॅनेजेबल आणि एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. आपण घरी केलेली हेअर केराटिन ट्रीटमेंट अगदी सक्सेसफुल झालेली आहे. तर मंडळी, आत्ता आपण बघितलं की हेअर केराटिन ट्रीटमेंटसाठी आपण प्रोसिजर कोणती फॉलो केलेली आहे. आत्ताचा हा जो मी व्हिडिओ बनवते ना, हा एक्झॅक्ट 1 महिन्यानंतरचा बनवते. कारण की मला असं वाटतं की जे माझे प्रेक्षक आहेत त्यांना करेक्ट आणि अचूक अशी माहितीच दिली गेली पाहिजे. तर मी हेअर केराटिन ट्रीटमेंट करून 1 महिना झालेला आहे आणि हे बघा, हे माझे केस असे झालेले आहेत. माझ्या आधी थिक कर्ल्स होते, तर ते जे थिक कर्ल्स आहेत ना ते आता थोडेसे असे सॉफ्ट झालेले आहेत. केस खूप सॉफ्ट लागत आहेत आणि बघा, एक एक केस असं सेपरेट झालेला आहे. तर एवढंच आहे की आपण जर हेअर केराटिन ट्रीटमेंटमधनं जे आपण म्हणतो की खूप स्ट्रेट केस होतील, तर ॲक्च्युअली स्ट्रेट केस नाही होतील. हे बघा, असे जे वेवी होते ना केस, ते जरा आता अशा थोडेसे मॅनेजेबल कंडिशनमध्ये आलेले आहेत. तर आता आपण बघूया की मला ह्या केराटिन ट्रीटमेंटसाठी किती खर्च आलेला आहे. आता हा खर्च माझा आणि आईचा दोघांच्याही ट्रीटमेंटचा मी लिहिलेला आहे. तर चला बघूया आता किती खर्च झाला आहे तो. तर आता आपण बघूया आपल्या प्रोसिजरची टोटल कॉस्ट. तर मी इथं शीलचं जे केराटिन क्रीम वापरलेलं आहे, जे मला पडलं आहे 800 रुपयाला, पण ॲक्च्युअलमध्ये त्याची किंमत आहे 999 रुपये. जेव्हा तुम्ही असे कुठले प्रॉडक्ट जेव्हा घरच्यासाठी यूज करणार असाल ना, तेव्हा होलसेल जिथे असतो कॉस्मेटिक्सचा त्याच्यातनं घ्या, म्हणजे तुम्हाला जरा स्वस्त पडतील. तर याची जी किंमत आहे ती मी डिवाईड केलेली आहे माझ्या आणि आईच्या ट्रीटमेंटसाठी 400 रुपये. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे शीलचा केराटिन मास्क. आता हा मला पडलेला आहे 550 रुपयाला, पण याची ॲक्च्युअली किंमत आहे 699 रुपये आणि हा 1 किलोचा डब्बा आहे. त्याच्यामुळे हा तुम्हाला आरामशीर पुढचे 4 महिने नक्की जाणार. यानंतर डोवच्या शॅम्पूचे जे शॅशे मी यूज केलेले आहेत ते 2 रुपयाचा 1 शॅशे होता. म्हणून इथं आपल्याला हेअर केराटिन ट्रीटमेंट सुरू करण्याच्या अगोदर हेड वॉश करावा लागतो आणि हेअर केराटिन ट्रीटमेंट झाल्यानंतर आपल्याला एकदा हेड वॉश करावा लागतो. म्हणून आपण याची ज्या शॅम्पूची जी कॉस्ट घेतलेली आहे ती 8 रुपये घेतलेली आहे. यानंतर आपण इलेक्ट्रिसिटी बिल यूज केलेलं आहे, कारण की ब्लो ड्राय करण्यासाठी आणि आयर्निंग करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी आपण यूज केलेली आहे. तर त्याची पण मी कॉस्ट इथं धरलेली आहे 100 रुपीज. म्हणजे प्रत्येकी एकाची हेअर केराटिन ट्रीटमेंट करण्याची कॉस्ट जाते ती आहे 528 रुपये. आता ही ट्रीटमेंट घरी केल्यानंतरचे जे चार्जेस आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत. पण हीच ट्रीटमेंट जर तुम्ही सलूनमध्ये केली तर माझ्यासारखे जी ही मीडियम लेंथ आहे तर त्याचे जे चार्जेस होतात ते 3500 रुपये घेतले जातात. तर हा एक चार्जेसमधला डिफरन्स आहे. बाकी दोघांच्याही ट्रीटमेंटमध्ये केसांवरचा जो इफेक्ट आहे तो एकदम सेम आहे.
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. अशा छानशा क्रिएटिव्ह व्हिडिओसाठी आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी महिमा क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं मोटिवेशन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.